हां, त्याला आता बघा बरं काय म्हणतो आहे तुम्हाला, मी म्हणतो आहे की हां, सरफेस एरिया दिलेला आहे, वॉटर फ्लो ॲट अ रेट दिला आहे तुम्हाला, वॉटर फ्लो ॲट अ रेट हा काय दिला आहे बरं रे, हा रेटवाला हा काय दिला आहे, क्यू दिला असावा. सो क्यू दिला आहे 3000, 3000 मीटर क्यूब पर डे. ठीक आहे, मीटर क्यूब पर डे. आता पुढे काय, वॉटर टेम्परेचर दिलं आहे, म्यू दिला आहे तुम्हाला, म्यू आणि रो दिला आहे. मला सांगा या म्यू आणि रोवरून तुम्हाला न्यू काढता येईल, बरोबर, न्यू काढता येईल. अज्युमिंग द स्टोक्स लॉ इज व्हॅलिड, प्रोपोर्शनल पर्सेंटेज स्पेरिकल, राईट का. तुम्हाला काय काढायला लावलं आहे त्यांनी तुम्हाला काढायला लावलं आहे, अज्युमिंग द स्टोक्स लॉ व्हॅलिड प्रोपोर्शनल प्रोपोर्शनल ऑफ पर्सेंटेज स्पेरिकल पार्टिकल. इफिशियन्सी काढायची आहे. इफिशियन्सी म्हणजे काय, सेटलिंग व्हेलॉसिटी डिवाइड बाय ओव्हरफ्लो रेट. सो सेटलिंग व्हेलॉसिटी डिवाइड बाय ओव्हरफ्लो रेट. मग आता मला एक बात सांगा तुम्ही, सेटलिंग व्हेलॉसिटी डिवाइड बाय ओव्हरफ्लो रेट, तुमच्याकडे ओव्हरफ्लो रेट येऊन जाईल का, कशावरून काढणार तुम्ही ओव्हरफ्लो रेट. सेटलिंग व्हेलॉसिटी काढण्यासाठी स्टोक्सचा फॉर्म्युला आहे, स्टोक्सचा फॉर्म्युलावरून आपण सेटलिंग व्हेलॉसिटी काढून टाकू, राईट का. मग एक काम करू आपण, पहिले व्ही एस काढून घेऊया. चला व्ही एस काढा बरं रे. व्ही एस इज इक्वल टू सरफेस एरिया. सो जी किती दिला आहे तुम्हाला, जी 2.65 दिला आहे, 2.65, राईट का. सो 2 -1, राईट, इन टू जी किती असतो 9.81 मीटर पर सेकंड स्क्वेअर, 9.81 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे, सगळ्यांना सेकंडमध्ये कन्वर्ट करा. अजून डी पार्टिकलची साईज दिली तुम्हाला 0.01 mm. मग इथं काय करणार तुम्ही, 0.01 mm आहे, हा एम एममध्ये, एम एमचं मीटरमध्ये करण्यासाठी काय करणार मी, 10⁻³ या पूर्ण ब्रॅकेटचा वरती स्क्वेअर करावा लागेल, पूर्ण ब्रॅकेटचा वरती काय करावं लागेल, स्क्वेअर लागेल. हे तर वरचं झालं सगळं, हे वरचं झालं. डिवाइड बाय 18 इंटू न्यू मग कशामध्ये पाहिजे, मीटर स्क्वेअर पर सेकंडमध्ये पाहिजे, कारण की सगळे सेकंडमध्ये. मग मीटर स्क्वेअर पर सेकंडमध्ये पाहिजे तर तुम्ही काय करा, मग आता या दोघांचा रेशो घ्या, किलोग्रॅम कट होऊन जाईल. तो 10⁻³ डिवाइड बाय 10⁻, तो किती येईल बरं काय, 10⁻⁶ येईल. सांगा बरं का व्ही एस किती येते, व्ही एस कशामध्ये येईल आता, मीटर पर सेकंडमध्ये उत्तर येईल. सांगा बरं सेटलिंग व्हेलॉसिटी किती येते. मी न्यू कसा काढला कळालं का, म्यू अपॉन रो केला, म्यू म्हणजे 10⁻³ डिवाइड बाय 10⁻3, 10⁻³ डिवाइड बाय 10⁻3 जर केलं तर 10⁻⁶ येऊन जाईल. आणि युनिट काय असणार त्याचा, मीटर स्क्वेअर पर सेकंड. मीटर स्क्वेअर पर सेकंड आहे, सगळे वरती मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. इकडे जर बघायला गेलं तर मीटर पर सेकंड, तो सगळं एकदम ओके दिसायला भेटते. उत्तर किती येते बरं सांगा सेटलिंग व्हेलॉसिटीचं, 8.99 into 10⁻⁵. काय येते नाही का, एवढं खराब उत्तर देणार ना. 8.99 into 10⁻³ येते. 8.99 into 10⁻3. 8.99 इंटू 10⁻³ ही काय झाली बरं का, आपली सेटलिंग व्हेलॉसिटी मीटर पर सेकंडमध्ये. ठीक आहे, सो मीटर पर सेकंडमध्ये समजा. आता आपण काय करू, ओव्हरफ्लो रेट काढून घ्या. तो ओव्हरफ्लो रेट पण तुम्ही मीटर पर सेकंडमध्ये काढून घ्या बरं का. ओव्हरफ्लो रेट मीटर पर सेकंडमध्ये काढा. मीटर पर सेकंडमध्ये काढण्यासाठी क्यू किती दिला आहे, 8,000. ठीक आहे, मीटर क्यूब आहे तो. डे जर तुम्हाला डेचं जर सेकंड करायचं तर तुम्ही काय करणार, 24 इंटू 3600. ठीक आहे, 8,000 डिवाइड बाय 24 इंटू 3600 करा. तुम्हाला काय भेटून जाईल, हा काय भेटेल रे, अरे गडबड झाली का, बरोबर केलं आहे, गडबड झाली वाटतं. हां, इंटू 900 करा, अजून बरोबर, इंटू 900 करा, इंटू 900 करा. मग आता सांगा उत्तर किती येते बरं. 1.02 into 10⁻⁴. हां ठीक आहे, काय म्हणलीस, 1.002 into 10⁻⁴. ठीक आहे. आता हे पण काहीतरी आलेलं आहे, हा व्ही एस होता आणि हा ओव्हरफ्लो रेट आहे, तो दिस डिवाइड बाय, पहिले हे घे डिवाइड बाय हे कर आणि उत्तर सांग मला आता इफिशियन्सी किती, आणि इंटू 100 करून टाक त्यांना. हे डिवाइड बाय हे इंटू 100 किती येईल बरं सांगा रे. किती, 87.5. याच्या जवळपास उत्तर येतं आणि ऑप्शन जर काही असणार आपला 87.5 राहणार आहे. ठीक आहे, तो 87.5 उत्तर आपलं राहणार आहे. आता पुढे एका आला का 10 नंबरचं उदाहरण. आता कसं काढलं मी तर, तो हे सगळ्यात मोठं एक्झाम्पल होतं, राईट. पण कन्सेप्ट काय होती, आतापर्यंत जेवढे काही यूज केले वरती त्याच फॉर्म्युल्याच्या बेसवरती उदाहरण होते, राईट. पुढे जाऊया. हे पहिले सांगा, हे कळालं का. हे जर तुम्हाला कळालं ना, तुमचे 2 मार्क फिक्स झाले, गेटमधले 2 मार्क फिक्स झाले. इथून तर क्वेश्चन येतो हमखास. चला पुढे जाऊ. हा वाला क्वेश्चन घेऊया आपण. प्लेन सेडिमेंटेशन टँक विथ द लेंथ
विड्थ आणि डेप्थ. सो लेंथ, विड्थ आणि डेप्थ जर का दिली असेल तर या वरच्या वाक्यावरून तुम्हाला काय काढता येईल बरं का रे, जे की आतापर्यंत काढत आलो. काय काढता येईल रे सांगा. व्हॉल्यूम. व्हॅल्यूम नको काढा दादा, एरिया काढा, एरिया, सरफेस एरिया. सरफेस एरिया लागेल राईट. तो सरफेस एरिया किती येईल बरं का. सरफेस एरिया काय असणार, त्याचं डेपला सोडून द्या, एल इंटू बी, लेंथ इंटू विड्थ किती आहे, तो तुम्हाला दिसायला भेटेल की 200 मीटर स्क्वेअर. कुठेतरी कोपऱ्यामध्ये लिहून घ्या की सरफेस एरिया 200 मीटर स्क्वेअर. पुढे जाऊ. वॉटर ट्रीटमेंट प्लांट 4 मिलियन लिटर वॉटर पर डे, म्हणजे 4 ml तुम्हाला दिले, म्हणजे क्यू तुम्हाला दिलेला आहे. तो डिस्चार्ज किती दिला आहे तुम्हाला, 4 ml, म्हणजे 4 × 10⁶. हे मीटरमध्ये काढलं आहे ना, मी 10⁻³ करतो. मग इथं काय करतो, 10⁻³ करतो. जर मी इथं 10⁻³ करत असणार तर उत्तर कशा मिळेल लिहिणार मी, मीटर क्यूब पर डे. मीटर क्यूब पर डे. तो हा क्यू झाला, हा सरफेस एरिया झाला. पुढे जाऊया. बरं सांगा, यांच्यावरून काय काढता येईल तुम्हाला रे. ओव्हरफ्लो रेट तुम्हाला काढता येईल, बरोबर. आणि काय म्हणले त्यांनी, द डायनेमिक विस्कोसिटी वगैरे सगळं दिलेलं आहे. मग तुम्हाला जर का या डाटावरून जर का ओव्हरफ्लो रेट काढता येतोय तर मला सांगा बरं उत्तर किती येते. मग 200 डिवाइड बाय सगळा डाटा दिलेला आहे त्यांनी. आणि बघा आता मला तुम्ही फक्त व्हॉट इज द सरफेस ओव्हरफ्लो रेट इन द सेडिमेंटेशन टँक, उत्तर सांगा किती येते. येते का बघा बरं ऑप्शनमध्ये काही. येते उत्तर आहे का. ओके. आता बघा या बाकीचा डाटा का दिला आहे, हा बाकीचा डाटा का दिला आहे. प्रश्न त्यांनी विचारले तुम्हाला ओव्हरफ्लो रेट, बाकीचा डाटा का दिला आहे, कारण की दुसरा क्वेश्चन पण त्याच्या खाली आहे. दुसरा क्वेश्चन त्याच्यासाठी आहे, त्यामुळे लक्षात घ्या बाकीचा डाटा तुम्हाला काढायचा आहे. याचं उत्तरही 20 येते. रेट काढला का 20 आला का रे. आता खालचा जो काही आहे, खालच्यासाठी पण तो कॉमन डाटा आहे, त्यामुळे तुम्हाला एवढी सगळी माहिती दिलेली आहे. तो किती म्हणले तू, 20 का. किती क्वेश्चन तुम्हाला बघू दे. 11 नंबरचा क्वेश्चन आहे. 11 नंबरचा क्वेश्चनचं जे उत्तर आहे 20 मीटर क्यूब, बरोबर. ठीक आहे, तो 20 आलं. आता घ्या खालचं 12 नंबर. व्हॉट इज द मिनिमम डायमीटर. आता तुम्हाला मिनिमम डायमीटर काढायचं आहे. मिनिमम डायमीटर मध्ये सांगा तो 10⁻100% इफिशियन्सी. मला सांगा रे, जर तुम्हाला 100% रिमोलची जर का समजा हे करायची असेल, सगळे काढायचे तर डायमीटर सांगायचं आहे. मग मला सांगा डायमीटर सांगायचं म्हणजे स्टोक्सचा लॉ वापरायचा आहे. VS = G-1 राईट का, इंटू जी छोटा डी d² 18 न्यू राईट का. आता मला सांगा हा जो काही VS आहे मी तो काय घेणार, OFR घेणार. का, कारण की 100% रिमोल सांगितलं आहे आणि OFR तुम्ही चांगलं पहिलेच काढलात. मग बघा तुम्हाला OFR जो आहे ना, ज्याला OFR काढता आला त्याला इथं 2 मार्क, 2 4 मार्क भेटणार होते डायरेक्ट. ठीक आहे. मग जर तुम्ही इथे OFR जर का लिहिला, बाकीचे सगळे डाटा जर लिहिला तर तुम्हाला डीची व्हॅल्यू भेटून जाईल. आता डीची व्हॅल्यू आपण काढून घेऊया, व्यवस्थित काढा, युनिट कन्वर्जन व्यवस्थित करा. तो किती आला ते इथे लिहितो मी 20 मीटर क्यूब समथिंग राईट का. तो मीटरमध्ये दिलं आहे. इकडे झाला G- म्हणजे की 2.65 म्हणजे 1.65 करून टाकतो डायरेक्ट, कारण की तुम्ही काय करतात 2.65 - 1 करतात, तो 1.65 करून टाकतो. इंटू जी किती आहे 9.81 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे, सेकंड स्क्वेअर म्हणजे सेकंडमध्ये मी आणतो याला. पुढे काय करू बरं का, अजून ह्या सेकंडमध्ये असेल त्याला करता बी नाही आपल्याला. पुढे सांगा बरं, पुढे काय येईल, डायमीटर d² असं राहू दे. आपण एक काम करा, सगळ्यांना एका युनिटमध्ये कन्वर्जन करून टाका. डिवाइड बाय काय इथं मीटर पर सेकंड आहे. मीटर पर सेकंडची बात केली तो सेकंड कट होऊन जाईल. तुम्ही 9.81 तसा राहू द्या. कसा बरं का, खाली 18 × न्यू आहे, त्या न्यूमध्ये सेकंड आहे ना, त्यामुळे तो कट होऊन जाईल आपोआप. तो 18 × न्यूची व्हॅल्यू किती येईल रे, न्यूची व्हॅल्यू किती येईल बरं का. डायनॅमिक विस्कोसिटी दिलेली आहे आणि तुम्हाला अजून काय दिलेली आहे राईट का. हा मग दोघांचा जर का तुम्ही रेशो घेतला, तर तुम्हाला डायरेक्ट उत्तर भेटेल ते मीटर स्क्वेअर पर सेकंडमध्ये असेल का बघा बरं का नसेल वाटतं, कारण की डेन्सिटी कशामध्ये दिली तुम्हाला किलोग्रॅममध्ये ना. म्यू आपण, हा ठीक आहे, चला सांगा उत्तर किती येईल बरं काय. म्यू अपॉन हे किती येईल, या दोघांचा रेशो मीटरमध्ये उत्तर येईल सगळं. आणि सेकंड कट होऊन जाईल. सांगा किती येईल बरं रे. 1.002 × 10⁻³ डिवाइड बाय 998.2. याचं उत्तर सांगा मला फक्त इथलं. 1 × 10⁻6. 1 × 10⁻6 येते का उत्तर. हो ठीक आहे. हां, तर मग आता 10⁻6 येते. एक काम करूया, या सगळ्यांना इकडे पाठवा.
हे सगळ्यांना इकडे पाठवा, राईट. हे सगळे मीटरमध्ये होते, हा डेमध्ये आहे एक, सगळ्यांनी इकडे पाठवा. आता काही कन्वर्जन करायचं काम नाही. डिवाइड बाय 1.65 डिवाइड बाय 9.81 करून घ्या, ठीक आहे. तर हे सगळं जर का तुम्ही इकडे केलात तर तुम्हाला जे उत्तर भेटेल तो डायमीटर कशामध्ये भेटेल, तुम्हाला मीटरमध्ये भेटेल. डायमीटर कशामध्ये भेटेल, मीटरमध्ये. म्हणजे सगळ्यांना इकडे पाठवा, यांना डिवाइड करा आणि डी स्क्वेअर इज इक्वल टू मीटरमध्ये किती येतो सांगा. डी स्क्वेअर इज इक्वल टू मीटरमध्ये किती येतो सांगा. डी काढा तुम्ही डायरेक्ट. डी इज इक्वल टू अंडर रूटमध्ये दिस सर्कल. मीटरमध्ये उत्तर सांगा. 4.7 into 10 raised to minus 3. 4.7 इंटू 10⁻³ आता हा डायमीटर मीटरमध्ये येतोय, तर तुम्हाला जर का एम एममध्ये करायचं असेल तर कशाने का मल्टिप्लाय करावं लागेल 10⁻³ तो 10⁻³ जर का तुम्ही मल्टिप्लाय केला तर इथं कट होऊन जाईल. 4.7 उत्तर यायला पाहिजे. उत्तर तर काही दिसायला भेटत नाही. उत्तर तर काही येतच नाही. काय चुकतंय बघ. उत्तर तर दूरपर्यंत दिसायला भेटत नाही. उत्तर येत नाही आहे. याचं उत्तर किती आहे, 16 इंटू 10⁻³ उत्तर आहे त्याचं. 16 इंटू 10⁻³ उत्तर आहे. ऑप्शन बी. व्यवस्थित काढा बरं याला. हे असे क्वेश्चन पुन्हा पुन्हा येत आहेत. व्यवस्थित कन्वर्जन करा आणि उत्तर काढा. आणि काहीच करायचं नाही, डायरेक्ट फक्त सरळ व्हॅल्यूनुसार पुट करून डिवाइड बाय व्यवस्थित करायचं आहे. हे बघा R20 हा इकडच्याचं काही करायची गरज होती का. आपण ओव्हरफ्लो रेट कसं काढलं होतं. ओव्हरफ्लो रेट काढला तर नाही करून सरळ Per day का? पर डेमध्ये आला आहे तो ओव्हरफ्लो रेट. मग तू कन्वर्जन व्यवस्थित कर बरं का. सगळे एका युनिटमध्ये नाही बरं. इकडे काय होता 20 याचे ओव्हरफ्लो रेटचं युनिट बघ काय 20 मीटर पर डे असं म्हटलं तरी चालेल, ठीक आहे. कारण की ती आपली एक व्हेलॉसिटी 20 मीटर पर डे डे आहे ना, आपल्याला सेकंदमध्ये करावं लागेल. मग ठीक आहे, मग तसं कर वाटल्यास तर. मग 20 डे किती होईल बरं का. तो डेसाठी मला काय करावं लागेल, मल्टिप्लाय करावं लागेल का नाही. डेमध्ये ना सेकंदमध्ये करायचं म्हणजे किती येईल ते 24 इंटू 3600 असं करा. आणि हे वाला जो काही आहे ना इकडचा पोर्शन झाला इज इक्वल टूच्या अलीकडचा हा एवढा पोर्शन आहे 20 इंटू 24 इंटू 3600 हा इज इक्वल टू इकडचा पोर्शन आहे इथला. आणि इकडचा पोर्शन मी तुम्हाला सगळा ओके करून दाखवला. आता बघा बरोबर येते का उत्तर काही. ते 24/36 ला डिवाइड येईल ना, कारण मीटर क्यूब पर डे आहे ना आपलं. खाली डी आहे का. हां मग ठीक आहे, तो खाली येतं मग खाली असेल तो. 16 तुमच्या नजरेमध्ये येऊ द्या. ॲक्च्युली 16 एकदा येऊन पण नाही तर ऑप्शन बी उत्तर आहे. येते का काही. नाही चुकतंय. आलं का शुभांगी. 160 येतंय. 160 116 ना 16 येईल. इन्व्हर्स कन्वर्जन व्यवस्थित कर. 16 उत्तर येईल. 16 एकदम बरोबर येईल. माझ्याकडे जागा कमी आहे, नाही तर तुम्ही करून बघा वाटल्यास काही प्रॉब्लेम नाही. बघा 20 इंटू पटपट उत्तर पटपट कॅल्क्युलेशन करा. 20 इंटू 24 इंटू 3600 ठीक आहे. 3600 हे झालं इकडचं बाजू, इकडची एकदम ओके झाली. इकडे किती 1.65 इंटू हे लिहून घ्या माझ्या इथे लिहून घ्या पटपट आहे. इंटू किती असेल हे 9.81 मीटर पर सेकंड स्क्वेअर इंटू डी स्क्वेअर. याच्या पुढे डी स्क्वेअर होता, ठीक आहे. डिवाइड बाय 18 इंटू याचं उत्तर किती काढलं तुम्ही. याचं दोघांचा रेशो किती काढला म्हणले तुम्ही 10 किती म्हणले -6 का. 10⁻⁶ ठीक आहे. तर मग 10⁻⁶ जर येतं आहे तर याला इकडे पाठवा, या डिवाइडला इकडे आणा आणि या सगळ्यांना इकडे आणा आणि सांगा डी स्क्वेअर डायरेक्ट डी अंडर रूटमध्ये येईल उत्तर. मीटर कशामध्ये येईल बरं काय मीटरमध्ये. उत्तर कसं येत नाही. कॅल्क्युलेशन व्यवस्थित करा, उत्तर येते का बघा, ठीक आहे. मी तर काही त्याला पूर्ण सॉल्व केलेलं नाही, मी डायरेक्ट उत्तरवरती टिक केलेलं आहे, पण मला माहीत होतं म्हणून मी ते जमेल का रे. चला पुढे चला करा तुम्ही ते करत बसा. आता हवाला 13 नंबरचा क्वेश्चन 2009ला आला आहे. 13 नंबरचा हां ठीक आहे चला. तो 13 नंबरचा क्वेश्चन 2009ला आलेला आहे, तो आपल्याला सॉल्व करायचा आहे. आता व्यवस्थित लक्ष द्या.
व्यवस्थित लक्ष द्या काय म्हटलेलं आहे. हे एक्झाम्पल मी घेतलेलं होतं क्लासमध्ये, पण तरी बघा आता काय. होरिझॉन्टल फ्लो प्रायमरी क्लॅरिफायर ट्रिएट वेस्ट वॉटर इन विच 10%, 60%, 30% ऑफ द पार्टिकल हॅविंग सेटिंग व्हेलॉसिटी. ठीक आहे, तो आपल्याला दिसायला भेटते की बाबा एवढे 100% पार्टिकल पाण्यामध्ये येत आहेत. 10% पार्टिकल्स, 60% पार्टिकल, 30% पार्टिकल, अशा पद्धतीने पार्टिकल्स येत आहेत. 10% पार्टिकल काही मोठ्या साईजचे असतील, 60% पार्टिकल बारीक साईजचे असतील, 30% पार्टिकल काहीतरी वेगळ्या साईजचे असतील. तर 3 वेगवेगळ्या साईजचे पार्टिकल आपल्या पाण्यामध्ये येताना आपल्याला दिसायला भेटत आहेत. 10%, 60% आणि 30%, एकूण 100% पार्टिकल आपल्या टँकमध्ये येताना दिसायला भेटते. पार्टिकल हॅविंग सेटलिंग व्हेलॉसिटी तुम्हाला दिलेली 0.1 mm/s, 0.2. ठीक आहे, तो हे जे 10% पार्टिकल आहेत त्यांची सेटलिंग व्हेलॉसिटी 0.1 mm/s आहे. 60वाले जे काय आहे त्यांची जे आहे ते 0.2 mm/s आहे. आणि 30% जे काय आहेत त्यांची किती आहे 1 mm/s आहे रिस्पेक्टिव्हली. बोला इथपर्यंत क्वेश्चन कळाला का? हो. तो जे 10% पार्टिकल असे आहेत त्यांची सेटलिंग व्हेलॉसिटी 0.1 mm/s आहे. 60% पार्टिकल असे त्यांची सेटलिंग व्हेलॉसिटी 0.2 mm/s आहे. आणि 30% त्यांची 1 mm/s आहे. व्हॉट वुड बी द टोटल पर्सेंटेज ऑफ पार्टिकल रिमूव्हल. तो पार्टिकल रिमूव्हल किती असणार इफ क्लॅरिफाईल ऑपरेट्स ॲट अ सरफेस ओव्हरफ्लो रेट. ठीक आहे, तो सरफेस ओव्हरफ्लो रेट एवढ्यावरती तो ऑपरेट करतोय. ठीक आहे, क्वेश्चन एकदम सोपा आहे तो. ठीक आहे, क्वेश्चन एकदम सोपा आहे. काय करावं बरं का, आपण एक काम करून घेऊ. आपण काय करूया, आपण जे ना सेटलिंग व्हेलॉसिटी दिलेली ना, तो सेटलिंग व्हेलॉसिटी दिलेली ना, आपण त्याच्यावरून प्रत्येकाचा ओव्हरफ्लो रेट काढून घेऊया. आपण काय करूया, प्रत्येकाचा ओव्हरफ्लो रेट काढून घेऊया. म्हणजे काय बरं का, मला एक बात सांगा तुम्ही. ठीक आहे, सो पहिला सेटलिंग व्हेलॉसिटी VS1 किती आहे बरं, तुम्ही म्हणणार 0.1 mm/s, राईट. तर 0.1 mm/s आहे. मला जर का पर्सेंटेज रिमूव्हल जर का काढायचं असेल तर मी कसं काढणार पर्सेंटेज रिमूव्हल याच्यापासून जर काढायचं असेल तर मी कसं काढणार. तुम्ही काय म्हणणार, VS1 वरती ठेव mm/s मध्ये, हा mm/s मध्ये वरती ठेव. ठीक आहे, आणि खाली OFR ठेव. OFR किती दिला आहे त्यांनी, OFR एवढा दिला आहे 43.2 m3/m²/day पर डे. एक काम करा बरं, याचं जो OFR आहे ना याचं mm/s मध्ये उत्तर सांगा बरं का. 43.2 m3/m² पर डे याचं जे ना, म्हणजे ॲक्च्युली कसं असते, असं असते बघा, 43.2 m/day असं आहे ते. तुम्ही खुडकाड करून ते दिसायला भेटेल असं आहे ते. ठीक आहे, तर 43.2 m/day कन्वर्जन mm/s मध्ये सांगा बरं किती येईल. तुम्ही काय करणार मग त्याला 43.2 × 10³ केलं का झाला मध्ये, डिवाइड बाय या डेला सेकंडमध्ये करायचं असेल तर 24 × 36. 10⁹ होईल ना तिथे, खरं ते मीटर. सॉरी. ठीक आहे, कर बरं किती येते. याचं उत्तर जे काही आहे याचं उत्तर यायला पाहिजे 0.5 mm/s. येते का बघा, 0.5 mm/s, राईट. म्हणजे जो ओव्हरफ्लो रेट आहे त्या ओव्हरफ्लो रेट किती आहे 0.5 mm/s एवढा आहे. मग VS1 पार्टिकल आहे आपला, त्या VS1 पार्टिकलसाठी जर तुम्ही हे केली पर्सेंटेज रिमूव्हल जर काढायला गेली, म्हणजे 10% पार्टिकल, हे 10% पार्टिकलपैकी किती पार्टिकल निघत आहेत हे जर बघायला गेलेत ना, तो 10% पार्टिकलबद्दल मी स्टोरी सांगतोय. दिस इज द स्टोरी अबाउट 10% पार्टिकल. तर तुम्ही काय करणार की या 10% पैकी किती पार्टिकल निघाले ते आपण बघू, किती पार्टिकल निघाले ते बघू. मग किती निघालेत बरं का, तुम्ही काय करणार 0.1 mm/s डिवाइड बाय 0.5 mm/s × 100 जर केलं तर एवढे या 10% एवढे पार्टिकल निघालेले आहेत. मग किती निघालेत बरं का बघा, 20%. म्हणजे तुम्हाला दिसायला भेटतील काय की 10%चे 20% पार्टिकल रिमूव्ह झाले. हे 10%पैकी 20 पार्टिकल रिमूव्ह झाले. म्हणजे किती पार्टिकल रिमूव्ह झाले माहिती आहे का, 10% कोणाला म्हणतो आपण 0.1, तो 0.1चे 0.2 एवढे पार्टिकल रिमूव्ह झाले. × 100 जर केलं तर किती टक्के पार्टिकल रिमूव्ह झाले बरं का टोटल. मग टोटल पार्टिकलपैकी किती रिमूव्ह झाले 2%, राईट. म्हणजे तुम्हाला दिसायला भेटेल की टोटल जे 100% पार्टिकल्स आहेत ना याच्यापैकी या 10% तेवढे पार्टिकल गेले होते तर 2%, राईट. तर मी काय केलं बरं का, आता लक्षात घ्या, VS1 याच्यावरून मी 2% काढलेत. कोणाला रे, ठीक आहे, बात कळाली का तुम्हाला काय केलं मी तर. सेम आता एक काम करूया, सेम आपण दुसऱ्यासाठी करा. दुसऱ्यासाठी सांगा बरं किती होते दुसऱ्यामध्ये. 40%. हां, दुसऱ्यामध्ये बघा, दुसऱ्यामध्ये किती आहे तो आपण आता 60% पार्टिकलचा अभ्यास करूया. 60% पार्टिकलचा अभ्यास करणं म्हणजे काय, 60%च्या करस्पॉन्डिंग सेटलिंग व्हेलॉसिटी किती आहे 0.2. नंतर ओव्हरफ्लो रेट किती दिला आहे 0.5 × 100 जर केलं तर तुम्हाला पर्सेंटेज रिमूव्हल दिसायला भेटेल. किती रिमूव्हल आहे, पर्सेंटेज रिमूव्हल किती आहे 2/5, 200/5 म्हणजे किती 40% का 4%, 40%. तो 40%. मग मला एक बात सांगा, अगोदरचे 2% आलेले ते कोपऱ्यामध्ये लिहिलेत. आता 60%चे 40% पार्टिकल निघणं म्हणजे किती पार्टिकल निघतात बघा,
60% 24%. सो 0.6 इंटू 0.4 इंटू 100 किती म्हणली 24. राईट का. तो 24 मग अगोदरचे 2% निघालेले आहेत टोटल याच्यामधले. आता हे 24 आलेत पुन्हा 24%. चला आता तिसरं करा. सेटलिंग वेलोसिटी जास्त आहे ना तिसऱ्या केसमध्ये ओव्हरफ्लो तो रेटपेक्षा. मग सेटलिंग वेलोसिटी 1 आहे आणि हा किती 0.1 इंटू 100 जर केलं तर तुम्हाला किती दिसायला भेटतोय. तुम्हाला 200% दिसायला भेटतोय. याचा अर्थ काय की जो काही शेवटचा पार्टिकल आहे ना 30% पार्टिकल जे आहेत ना त्यांची सेटलिंग वेलोसिटी किती आहे 1 mm/s आहे. 1 mm/s आहे म्हणजे काय माहिती आहे का. या व्हिलॉसिटीने जर का खाली बसले ना ते 100% पार्टिकल रिमूव्ह होऊन जातात डायरेक्ट. म्हणजे हे 30% पार्टिकल जे आहेत ना या 30चे 30% पार्टिकल रिमूव्ह होऊन जातील. म्हणजे बघा या पहिल्या 10%पैकी किती टक्के पार्टिकल रिमूव्ह झाले फक्त 2%. यात 60%पैकी किती टक्के पार्टिकल झाले तर 24% पार्टिकल रिमूव्ह झाले राईट. आणि शेवटचे जे 30% होते या 30%पैकी सगळेचे सगळे पार्टिकल रिमूव्ह होत आहेत. तर त्यामुळे 30चे 30% पार्टिकल काय झाले रिमूव्ह झाले. मग एकूण किती पार्टिकल रिमूव्ह झाले तर 30 अधिक 24 अधिक 2 म्हणजे हे झाले दोघं किती झाले हे झाले 26 आणि 30 किती झाले रे 26 आणि 3 56. 56. सो ऑप्शन बी. बोला कोणाला कळालं नाही उदाहरण काय केलं मी तर कुठून काय कळालं नाही ते सांगा. 56 उत्तर आहे त्याचं कळालं का. शेवटचं सांग बरं. शेवटचं काय सांगायचं आहे बघा. शेवटचं काय सांगायचं आहे 30% पार्टिकलबद्दल सांगतो. तर 30% पार्टिकलमध्ये जी की सेटलिंग व्हेलॉसिटी आहे ती सेटलिंग व्हेलॉसिटी किती 1 आहे. ओव्हरफ्लो रेट किती आहे 1.5 इंटू 100 जर केला तर आपल्याला किती दिसेल 200%. याचा अर्थ जे हे 30% पार्टिकल आहेत ना ते 200% निघतील डायरेक्ट. म्हणजे 100% नाही डायरेक्ट 200% निघून जातील. याचा अर्थ हे 30%चे सगळे पार्टिकल रिमूव्ह होणार आहे. मग 30चे 30% पार्टिकल रिमूव्ह होऊन जातील राईट का. सगळेचे सगळे पार्टिकल रिमूव्ह होऊन जातील. या 60%पैकी 24% पार्टिकल बिचारे रिमूव्ह होत होते. या 10%पैकी फक्त 2% पार्टिकल रिमूव्ह होत होते राईट. मग हे एवढे आणि हे 30चे 30 रिमूव्ह जर होत आहेत याचा अर्थ किती होते माहिती आहे का 56% पार्टिकल रिमूव्ह होत आहेत. कितीपैकी 100% पार्टिकलपैकी. तो 56% जे आपलं उत्तर राहणार आहे. समजलं. हां चालेल पुढे चला. 13 नंबरचं क्वेश्चन बघा. आपण सेमच होता का ठीक आहे मला पुढे जाऊ द्या. सेम आहे ते सेम म्हणजे डबल टाकला गेला माझ्याकडून. 14 नंबरचा चला 14 नंबरचं उत्तर काढून दाखवा रे पटकन. 14 नंबरचं उत्तर काढून दाखवा. The approximate minimum size of particle which can be completely removed. तो कम से कम किती साईज असायला पाहिजे. ओव्हरफ्लो रेट दिला आहे ना मग ओव्हरफ्लोच्या करस्पॉन्डिंग काढा म्हणजे तुम्हाला ती साईज भेटेल. मग सगळ्यांना व्यवस्थित कन्वर्जन केलं तर उत्तर एकदम पद्धतशीर येईल. फॉर्म्युले कसे कसे बनवू शकतात हे असे फॉर्म्युले बनतात बघा. G-1 इंटू गॅमा डब्ल्यू इंटू D² डिवाइड बाय 18 म्यू असा पण फॉर्म्युला बनतो रे. इथं गॅमा डब्ल्यू जर केला ना तुम्ही तिथं म्यू लिहायचा अधिकार तुम्हाला आहे. पण इथं जर का छोटा जी लिहिला तर खाली न्यू लिहायचा. एवढी बात तुमच्या लक्षात राहू द्या. एवढा टाईम नका लावा बरं का नाही तर 3 तास आपले फक्त अजून कॅल्क्युलेटर शिकायचं बाकी. गॅमा डब्ल्यू इंटू D² डिवाइड बाय 18 म्यू राईट का. 0.019 किती येते उत्तर येते का. बी. ऑप्शन बी येतोय ना ठीक आहे. मला बघून घेऊ द्या बरं का ऑप्शन काय म्हणले तुम्ही. ऑप्शन बी बरोबर. तो ऑप्शन बी बरोबर काढलं आहे पोरांनी ठीक आहे. ऑप्शन बी एकदम करेक्ट उत्तर काढलं आहे राईट. तो ऑप्शन बी करेक्ट आहे. 2013ला 2 मार्काला क्वेश्चन आहे. सगळ्या वर्षी असेच क्वेश्चन येतात. एकच प्रकार एकच फॉर्म्युला पाठ करून जायचं डायरेक्ट 2 मार्क पडतात ठीक आहे. चला पुढे जाऊ बरं. तर काही नाही सिम्पल आहे. 25.7 मायक्रोमीटर असं काहीतरी आलं होतं ठीक आहे. ते कुठल्याही दुसऱ्याचं आहे पुढचं आहे. चला आता पुढे घेऊ आपण. पुढच्याच आहे ते पुढच्याचं उत्तर सांगू द्या. 15चं बघा. 15चं सॉल्व करा.
काय मेन्शन केलं आहे? सस्पेन्शन ऑफ द सँड लाईक द ओके 10 इज सेटलिंग स्पेसिफिक ग्रॅव्हिटी विस्कोसिटी 100% रिमूव्ह. काय करता येईल प्रकारे? पहिले मला सांगा, तुम्हाला मिनिमम सरफेस एरिया विचारला आहे. रिक्वायर फॉर द सेटलिंग टँक टू रिमूव्ह द पार्टिकल ऑफ द साईज 0.06 mm पर. ठीक आहे. तर या साईजचे पार्टिकल तुम्हाला काढायचे 100% काढायचे. मग तुम्हाला काय करावं लागेल बरं का? या साईजचे पार्टिकल तुम्हाला काढायचे, तुम्हाला काय करता येईल बरं रे? स्टोक्स ठीक आहे. करून व्हीएस काढायचा. व्हीएस इज इक्वल टू ओएफआर. ठीक आहे. आणि मग क्यू आपल्याला दिलेला आहे त्याच्यावर. बस. तर तुम्ही याच्यावरून काय करा, स्टोक्स लॉ लावा एवढ्या ओळीवरती. तुम्हाला दिसायला भेटेल काय बरं का, की मॅक्झिममबद्दल बोलतायत, 100% एफिशियन्सीबद्दल बोलतायत. तो हा डायमीटर जर का तुम्ही टाकला, बाकीचा डाटा जर टाकला, तर तुम्हाला जो व्ही एस भेटेल तो तुमचा OFR असणार आहे. ओव्हरफ्लो रेट. का? कारण की 100% एफिशियन्सी मेन्शन केले. ओव्हरफ्लो रेट जर का आला तर तुम्हाला एरिया काढता येतो. सरफेस एरिया इज इक्वल टू क्यू अपॉन OFR. आणि क्यू तुम्हाला दिलेला असेल त्यांनी. आहे का क्यू दिलाय का त्यांनी? 0.1 हे बघा 0.1 मीटर क्यूब पर सेकंद, राईट का? तो क्यू पण दिला आहे, सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. तुम्हाला काढता यायला पाहिजे. याचं उत्तर आहे 31.21. 31.21. ते वरती दिले पार्टिकल्स ऑफ डायमीटर 0.1 आणि खाली दिले रिमूव्ह पार्टिकल ऑफ साईज 0.06 mm. जे काय करायचं तिथे हे त्यांनी काय केलं आहे तर लक्षात घे, याचा काही उपयोग नाही. ते तुम्हाला पोरं येडापणा करायचं ना पोरं, त्याच्यामुळे ते टाकले माहिती. आता आपल्याला कन्सेप्ट माहिती की हा साईजचा पार्टिकल असेल तर 100% एफिशियन्सी येते. तर तो VS काढून घेशील. मग हा VS जो काही आहे हा OFR असणार आहे. पण पोरगा तो वापरणार आहे तो 0.1 वापरणार आहे, राईट की नाही? तर त्या ज्याला कन्सेप्ट माहिती नाही तो त्याचा खेळत बसणार आहे तिथं. आपण इथून VS इज इक्वल टू OFR काढला का मग झालं काम, उत्तर आलं. याचं तुम्ही कॅल्क्युलेशन करा आणि मला उत्तर 31.21 येतं आहे का सांगा, राईट का? मीटर क्यूब पर सेकंद आहे, म्हणजे सगळ्यांना मीटरमध्ये न्या, बाकीच्यांना सेकंदमध्ये न्या आणि उत्तर सांगा किती येते ते. जास्त टाईम लागतोय का बघा बरं, पटपट करा बरं कॅल्क्युलेशन. OFR किती आणला तुम्ही? आपलं VS. हां, आपण काही वेळेस डायनामिक विस्कोसिटी घेतो आणि काही वेळेस कायनेमॅटिक विस्कोसिटी घेतो. फॉर्म्युला मी तुला सांगितलं. अरे मी तुला 2 फॉर्म्युले सांगितले. तू लिहून घे. पेन उचल, तुझा पेन उचल, कागदावरली बरं. G-1 गॅमा W इंटू D² डिवाइड बाय 18 म्यू आहे. हा म्यू म्हणजे डायनॅमिक विस्कोसिटी. किंवा मी असं पण करू शकतो, VS इज इक्वल टू G-1 छोटा हा ॲक्सिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी GA D² डिवाइड बाय 18 न्यू. हा न्यू आहे, इथं न्यू आहे, इथं G आहे. बघ बरं, ॲक्च्युली तो फॉर्म्युला सेमच आहे, फक्त इकडे तिकडे हे केलं मी. हे असे 2 फॉर्म्युले आहेत ते एक नाही, ते अशा पद्धतीने आहे. लिहून घे कुठतरी, ठीक आहे? चला पुढे रे. हे फेमस फॉर्म्युले तुम्हाला कळाले का आतापर्यंत? मी एवढं ओढत आणले, फक्त 2 का 3च फॉर्म्युले लागलेत आतापर्यंत. हां बोल ना. आलं 88.99. 88. VS येतोय 3.204 इंटू 10³ मीटर पर सेकंद. VS 3.204 इंटू 10³ मीटर पर सेकंद. काहीतरी 3 समथिंग येते, 3.2 असंच काहीतरी आहे. तू काहीतरी चुकवलं का? काही पण करा, तुमच्या पद्धतीने काढा, ठीक आहे? चालेल. बघा मी कॅल्क्युलेशन केलं होतं, उत्तर माझ्याकडे असं दिलं होतं. आता बघू आपण उत्तर काढून घेऊया वाटलंच तर. तुम्हाला सांगा, मिनिमम सरफेस एरिया सेटलिंग पण दिलेलं आहे. VSचा फॉर्म्युला आपण वापरून घेऊया. G-2.65 म्हणजे 1.65 इंटू G किती दिला आहे? 9.81 इंटू डायमीटर दिलं आहे 0.06 इंटू 10³ याचा ब्रॅकेटचा स्क्वेअर करायचा डिवाइड बाय 18 इंटू या दोघांचा रेशो किती येतो आहे? तो या दोघांचा रेशो ठेव. कायनेमॅटिक विस्कोसिटी डायरेक्ट दिलेली. कायनेमॅटिक विस्कोसिटी दिलेली आहे, पण त्याला तुम्ही काय करा, याला मीटर स्क्वेअरमध्ये कन्वर्ट करा. 1.0105 इंटू सेंटीमीटर जे आहे ना, आता इंटू 10⁻² ऑलरेडी आहे. त्या सेंटीमीटर स्क्वेअरला
मीटर स्क्वेअरमध्ये कन्वर्ट कर आणि मग जाऊन हे उत्तर जे येईल मग येईल ते. कळालं का लक्षात तुझ्या? आलं का? काही डाटा राहून जात असेल त्याच्यामुळे विषय होत असेल, पण एकदम शांततेत कागदावरती जर लिहिलं, कॅल्क्युलेटर टाकणं अगदी सोपं आहे. तुम्हाला मी एक दोन व्हिडिओ बी दाखवले तरी गेटचे कॅल्क्युलेटरचे, तरी तुम्हाला एकदम असं चांगलं हॅलो. हां 30.8 3 2 समथिंग काहीतरी येते. हे बघ 3204 याच्या या रेंजमध्ये. 3.2 into 10⁻³ येते ना. बरोबर मग असंच काहीतरी येणार आहे. बस मग 3 2 समथिंग जर का असं आलं याचा अर्थ एकदम ओके केलात तुम्ही, आणि त्याच्यानुसार तुम्ही जा आणि उत्तर जे भेटेल सरफेस एरिया तो 31.21 मीटर स्क्वेअर येतोय. तर ते लिहून घ्या, वाटलं असं तुम्ही नंतर सॉल्व करा. 31.21 मीटर स्क्वेअर एवढा एरिया येतो. चला पुढे चला. त्यांनी कशाबद्दल मेन्शन केले खाली बघा बरं का. आणि एक दुसरी महत्त्वाची बात, गेटचा परीक्षा पेपर जायला जातो आहे आपण, तर तिथं MSQ पण असणार आहे. तो MSQ कसा ओळखायचा? MSQ ओळखण्यासाठी एक तर त्यांनी दिलं असेल, मेन्शन केलं असेल की खाली असं काहीतरी मेन्शन केलं असेल वरती MSQ आहे, किंवा काय करतात ते आरमध्ये म्हणतील. MSQ टाईप क्वेश्चन. हां मग क्वेश्चन वाचायचा, तिथं आर म्हणतात. समजा एखादा मी तुम्हाला एखादा मॅट्रिक्स देऊन दिला, असा मॅट्रिक्स देऊन दिला आणि म्हटलं की सांगा याचा आयजीन वेक्टर किती आहे, आर आयजीन वेक्टर्स आर असं जर का मेन्शन केलं आहे, याचा अर्थ नक्कीच इथं आर मेन्शन केलं ना, याचा अर्थ तुम्हाला MSQ टाईप क्वेश्चन आहे हा. तो तुम्ही क्वेश्चन व्यवस्थित वाचायचा, आर दिलं का काय कळून जाईल बा. चला पुढे. अभ्यास असलेला MSQ काय असतो तो लगेच कळून जातो बात. मग आता हे वाला क्वेश्चन बघा रे, काय काय डाटा दिला आहे त्याच्यावरून बघा आणि युनिट कन्वर्जन करता येईल का बघा. मायक्रोमीटरचा मिनिंग काय होतो? 10⁻⁻⁶. असं काढायचं आहे, ठीक आहे. 10⁻⁻⁶. सो 10⁻⁻⁶ म्हणजे त्याला तुम्हाला मायक्रोमीटरमध्ये काढायचं आहे. बघा बरं काय करता येईल. सरफेस ओव्हरफ्लो रेट दिलेला आहे, डायमीटर दिलेला आहे, 90% थिअरेटिकल रिमूव्हल म्हणताय. चला मला सांगा बरं का तुम्ही, आता मला तुम्ही सांगा सेटलिंग व्हेलॉसिटी किती असेल? सेटलिंग व्हेलॉसिटी 36 येते. बरोबर का? कारण की ओव्हरफ्लो रेट किती आहे? 40 आहे. ओव्हरफ्लो रेट किती आहे? 40. तो ओव्हरफ्लो रेट 40 आहे. तर तुम्ही काय करता? सेटलिंग व्हेलॉसिटी डिवाइड बाय ओव्हरफ्लो रेट इंटू 100. 90% रिमूव्हल, 90% रिमूव्हल इफिशियन्सी दिले. सो तुम्हाला काय दिलं आहे त्यांनी? ओव्हरफ्लो रेट दिलेला आहे. तर तुम्ही जर काय कॅल्क्युलेशन करायला गेला तर 100 ना हे काय 0.9 झाले. सो VS इज इक्वल टू 36 काय येईल ते? 36 मीटर पर डे. तो 36 मीटर पर डे VS येतोय. मग स्ट्रोकचा लॉ जर वापरला तुम्ही, VS इज इक्वल टू जर तुम्ही स्ट्रोकचा लॉ जर वापरला, VSच्या करस्पॉन्डिंग स्ट्रोकचा लॉ वापरा आणि डीची व्हॅल्यू काढा मायक्रोमीटरमध्ये. जमेल का? हो. चला आता पुढे बघा. हा आधीच्या क्वेश्चन मध्ये बघ ना, ते 0.06 वाले डायमीटर का घेतले? त्यांनी तुला मेन्शन काय केलं आहे? मिनिमम सरफेस एरिया रिक्वायर फॉर द सेटलिंग टँक रिमूव्ह. तुला एरिया कशासाठी काढायचा आहे? या डाटासाठी काढायचा आहे. तू मिनिमम एरिया प्रोव्हाइड कर कशासाठी? याच्यासाठी. मग याच्यासाठी प्रोव्हाइड करणं म्हणजे काय करणं? तर तू 100% इफिशियन्सीवरून तू काय करून काय टाकते? 100% इफिशियन्सी जेव्हा तुला भेटते ना, त्याच्यावरून जो तू VS काढते ना, हा VS आपला OFR असतो, कारण की 100% मेन्शन केले. मग तू जर का OFR काढू शकली तर मग तू याच्यासाठी एरिया पण काढू शकते. कसा एरिया काढू शकते? तुझ्याकडे डिस्चार्ज त्यांनी दिलेला आहे, डिवाइड बाय OFR करून टाक, राईट. तर मग तू या 100% रिमूव्हलसाठी तो एरिया पण कॅल्क्युलेट करू शकतेस. झालं काम? काय लागत होतं? 2015चा झाला ना क्वेश्चन. आता 2016चा बघा. 1 मार्काला क्वेश्चन आहे. 1 मार्काला क्वेश्चन आहे 2017. कितीचा आहे तो? 17चा. बघा बरं काय करायची गरज पडते. चला वाचा. क्वेश्चन काय म्हणते बघा. वॉटर सप्लाय बोर्ड इज रिस्पॉन्सिबल फॉर ट्रीटिंग द एवढं वॉटर पर डे. ठीक आहे. सेटिंग कॉलम ॲनालिसिस. सो कॉलम ॲनालिसिसवरून आपण काय काढतो? ओव्हरफ्लो रेट काढतो. ओव्हरफ्लो रेट आला एवढा, राईट. प्रोड्यूस द रिमूव्हल फॉर डेप्थ 3.1 मीटर. डिसाइडेड 2 सर्क्युलर टँक. सो इट इज डिसाइडेड 2 सर्क्युलर सेटलिंग टँक इन पॅरलल. ओके, 2 टँक हे करायचे. द रिक्वायर डायमीटर एक्सप्रेशन काय? तर तुम्हाला डायमीटर कॅल्क्युलेट करायला लावायचं. एकदम पांचट एक्झाम्पल, एकदम पांचट. काय करायचं लक्ष द्या. काय करायचं लक्ष द्या. तुम्हाला डिस्चार्ज दिला आहे Q. किती आहे Q? 1500 मीटर क्यूब पर डे. सो 1500 मीटर क्यूब पर डे. OFR किती आहे? ओव्हरफ्लो रेट किती आहे? 20 मीटर पर डे, राईट. तो मला एक बात सांगा, याच्यावरून तुम्ही सरफेस एरिया काढून घेणार. किती लिहिलं सरफेस एरिया? 1500 डिवाइड बाय 20 का? किती? 7.5 किती? 75.
75 राईट. तर मग 75 तुम्ही सरफेस एरिया काढला, पण सरफेस एरिया 75 आहे, पण हे 2 टाक्यांचा आहे सरफेस एरिया आहे. इट डिसाइडेड टू दोन टाक्या बनवायच्या आहेत. मग 75 जर का समजा टोटल एरिया असेल तर डिवाइड बाय 2 जर केला तर एका टाकीचा एरिया येईल. मग 75 डिवाइड बाय 2 हा एका टाकीचा एरिया झाला. एका टाकीचा एरिया सर्क्युलर एरिया आहे तो π/4 × d² करून टाका. π/4 × d² करून टाका आणि सांगा मला डीची व्हॅल्यू किती असेल. एक्सप्रेशन इन द मीटर रिक्वायर्ड डायमीटर एक्सप्रेशन इन द मीटर 6.9. 6.9 का 7.9 ग? 6.9. 6.9 का, ठीक आहे चालेल. तो 6.9 जे काय आहे त्याचं उत्तर आपल्याला दिसायला भेटतं. आलं उत्तर. अशा पद्धतीने काढायचं. क्वेश्चन व्यवस्थित वाचून घ्या काय म्हणले त्यांनी. जो एरिया तुम्ही काढलेला आहे त्या एरियामध्ये तुम्हाला 2 टाक्या बसवायच्या आहेत. मग 2 टाक्या बसवायच्या आहेत ना, मग तो एरिया डिवाइड बाय 2 करून टाकणार 2 टाक्या. मग 2 टाक्या जर असेल तर एका टाकीचा एरिया किती π/4 × d². तर डी किती येईल, तो डी येणारी जवळजवळ 7 मीटर 6.6 मीटरचा डायमीटर दिसायला भेटेल. कळालं उदाहरण. चला पुढे 18 नंबरचा क्वेश्चन घ्या. 18 नंबरचा क्वेश्चन तुम्हाला पुढे MPC वगैरेसाठी जर का तुम्ही याची वही वगैरे बनवली असेल ना, तर एवढे उदाहरणं जर तुम्ही सोडवले तर तुमचा खूप सारा अभ्यास होऊन जातो मोठे मोठे उदाहरणाचा. थेरी ते काही नाही, थेरी वाचायला टाइम बी लागणार नाही, पण अशी उदाहरणं मी तुमचा कॉन्फिडन्स तरी वाढतो की नाही यार आपण कुठल्या तरी वरच्या लेवलला जाऊन उदाहरणं सोडवलीत. आता हे स्पेरिकल ग्रिड पार्टिकल्स हॅव्हिंग रेडियस दिलेला आहे, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिले, सेपरेट सेटलिंग दिले, जीची व्हॅल्यू दिले, डेन्सिटी पण दिलेली आहे, कायनेटिक विस्कोसिटी पण दिले, लॅमिनार सेटलिंग व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करायची. चला काय करणार आहे सेटलिंग व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी. फॉर्म्युला टाका, उत्तर सांगा किती येईल. उत्तर मला सांगा. सेटलिंग व्हेलॉसिटी कशामध्ये काढायची. सेटलिंग व्हेलॉसिटी mm/s मध्ये. सांगा बरं किती. 2017ला 2 मार्काला क्वेश्चन आला पेपर सेटमध्ये. उत्तर जे काही येत आहे ते 0.44 mm/s सेटलिंग व्हेलॉसिटी. कॅल्क्युलेशन कसं कर, फॉर्म्युला व्यवस्थित टाक, कॅल्क्युलेशन व्यवस्थित कर, घाई गडबड करू नको. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती दिली आहे तुला 3 दिलेली आहे. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ज्यावेळेस दर पॉईंट किती टाकत होती 2.65 टाकत होती, आता तुला किती दिलं त्याने 3 दिलं आहे. व्यवस्थित बघायचं. 3 बरोबर टाकलं आणि चं मीटर मध्ये करायचं आहे ना हे. चं मीटरमध्ये नंतर कर वाटल्यास पहिले मीटर. रेडियस देऊन आहे. वेट रेडियस देऊन. हां डी किती दिला आहे, डी किती दिला आहे बरं त्यांनी. डी दिला आहे का रे कुठं. हां 0.01. हां तो 0.01 × 10⁻⁸ करून त्याला मीटरमध्ये कन्वर्ट करा. डिवाइड बाय 18 इंटू तुम्हाला म्यू पण दिला आहे बघा किती मस्त दिला आहे. × 10⁻⁶. मीटर पर सेकंडमध्ये काय, मीटर पर सेकंडमध्ये किती आलं. 4.36 × 10⁻⁴. हां आणि जर का तुम्हाला MM मध्ये विचारलं तर मी MM/s मध्ये उत्तर येईल का 0.44 mm/s. ठीक आहे चालेल मग. राईट. सो आणि काय म्हणले अप टू 1 डेसिमल प्लेसपर्यंत म्हणले ना, तो म्हणजे 0.4 तर यायलाच पाहिजे. हे बाकीचं गेलं तरी चालेल. तो अशा पण तुम्हाला राऊंड ऑफ पण करता यायला पाहिजे. चला पुढे जाऊ. 2017चा क्वेश्चन आहे, तुम्हाला देतो, तुम्ही मला उत्तर सॉल्व करून द्या 1 मिनिटाच्या आत. चला. आला का उत्तर बघा रे. नाही का एवढा बारीक डायमीटर नाही येणार. टाकी बनवायची, टाकी पाईपनी बनवायचं आहे. किती ते म्युन्सिपल कॉर्पोरेशन इज रिक्वायर 1000 राईट ना. तो क्यू दिलाय ना, किती काय दिलाय हा ओव्हरफ्लो रेट दिलाय का क्यू दिलाय ना 7.97. 8 मीटर उत्तर 8. ठीक आहे. 7.97 means 8. हां म्हणजे 8 मीटर. काय म्हणले मीटर राऊंड ऑफ नियरेस्ट इंटिजर काय असणार 9 असणार 8 असणार राईट का. मग तुम्ही काय करणार, तुमच्याकडे त्यांनी काय दिलं आहे, त्यांनी तुम्हाला क्यू दिला आहे 1000 दिला आहे क्यू
नंतर तुम्हाला दिले त्यांनी अजून ओव्हरफ्लो रेट पण दिला आहे बघा. ओव्हरफ्लो रेट पण झालं ना. 1000 डिवाइड बाय 20 करायचं होतं फक्त. 1000 डिवाइड बाय 20 जर केलं तर शून्य कटला हे झालं 50 इज इक्वल टू π/4 इंटू डी स्क्वेअर. राईट. हा इकडे गेला, इकडे जर पाठवला तर किती होईल 200 डिवाइड बाय पाय. याला अंडररूटमध्ये घ्या आणि उत्तर सांगा. उत्तर काहीतरी 7.9 समथिंग येईल. राऊंड ऑफ नियरेस्ट इंटिजर दॅट इज 8 मीटर. उत्तर याच्यामध्ये किती टाकायचं होतं 8 मीटर उत्तर टाकायचं होतं. 2017 2 मार्क पडले. आलं लक्षामध्ये का आलं का रे. चला पुढे. 2019चा क्वेश्चन घ्या. आता हा क्वेश्चन जो आहे ना, हा क्वेश्चनला 30 सेकंद पण नको लागायला पाहिजे. बघू बा आता कोण सांगा उत्तर याचं. कन्सेप्ट शिकवला आहे सरला, नेहा, बाकीचे जेवढे असतील त्यांनी उत्तर सांगा. ज्यांना शिकवलं आहे ना मी त्यांनी मला उत्तर सांगायला पाहिजे याचं. सेडिमेंटेशन होऊन जाईल मग आता. हा सेडिमेंटेशनचा शेवटचा क्वेश्चन आहे. काही जास्त आलं का अवघड काहीच नाही. 2च फॉर्म्युले पाठ करून जा, कागदावरती लिहून जा, कुठेतरी लिहून जा, हातावरती लिहून जा. वाटले असतं 2 मार्क पडून जातील डायरेक्ट. एकदम पांचट क्वेश्चन होता. लक्ष द्या. चला. कम्प्लिटली मिक्स डायल्युटेड सस्पेन्शन सँड पार्टिकल हॅव्हिंग डायमीटर 0.25 आहे, 0.35, 0.40, 0.45 आणि 0.50 mm. ठीक आहे. ट्रान्सपरंट ग्लास कॉलम डायमीटर 10 सेंटीमीटर, उंची पण दिलेली आहे. सगळे रिमूव्ह होतील ना. राईट का. मग उत्तर काय असेल 100%. राईट. सो सेटल विथ आणि इट इज ऑब्झर्व दॅट. तुम्हाला काय म्हणतात की डायमीटर 0.35 mm सेटल बॉटम इन द 30 सेकंद. तर 0.35 mm डायमीटर जो काही आहे ना पार्टिकल वरून जर सोडला ना तर 30 सेकंदमध्ये खाली जाऊन बसून जातो. फॉर सेम पिरियड त्या 30 सेकंदासाठी पर्सेंटेज ऑफ रिमूव्हल सांगा. कशासाठी. पार्टिकल 0.45 आणि 0.50. मला सांगा 0.35 वाला 30 सेकंदमध्ये जाऊन बसून जातोय. बरोबर का. त्या 30 सेकंदामध्ये 0.45 आणि 0.50 येते याच्यापेक्षा मोठेवाले पार्टिकल आणि मोठे पार्टिकल जर आहे ते वजनाने लवकर जाऊन बसून जातील. याचा अर्थ काय होत आहे की ते 30 सेकंदाच्या आतमध्येच बसून जात आहेत. त्यामुळे पर्सेंटेज रिमूव्हल 30 सेकंदाच्या आतमध्ये 100% होत आहेत. तर 0.45 आणि 0.50 mm डायमीटर जे काही आहे ते सगळेचे सगळे खाली बसून जातात आणि खाली बसून जातात म्हणजे रिमूव्ह होऊन जातात. मग किती रिमूव्ह होऊन जातात. उत्तर याचं आहे पर्सेंटेज विचारले 100%. 100 उत्तर लिहायचं होतं तिथं. एखाद्याने जर का डोळे बंद करून 100 बी केलं असतं तरी त्याचं उत्तर आलं असतं. आणि असा असतो एखादा असतो लाखामध्ये एखादा असा असतो तो 100 असं ठोकून देईल आणि त्याचा 100 बी बरोबर येऊन जाईल. आला का. काय केलं मी तर तो कन्सेप्ट होती तर कन्सेप्ट वापरायची होती बस. गेट आहे ती गेटमध्ये तुम्हाला तेच विचारतात. आता इथं कोणता बी पोरगा इथं 5वीतला पोरगा बी उत्तर देऊन दिल्याचं त्याला जर कळालं ते 5वीतला पोरगा बी उत्तर देऊन दिलं. बरोबर की नाही. पुढे आता हे झालं आपलं सेडिमेंटेशनचं कंप्लीट. ठीक आहे.